कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती मस्तक माझा पाया मस्तक माझा पाया मस्तक माझा पाया मस्तक माझा वार करी संताच्या 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 वार करी मस्तक माझा मस्तक माझ्या भरी या वार करी संताच्या या वार करी मस्तक मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसू लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत देणारा अभंग आहे. विश्वातले संत कसे आहेत तर ते आईसारखे आहेत. संतत्वाला या विश्वामध्ये दृष्टांत देण्यासाठी कोणतीच वस्तू नाहीये. फार ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबा आदी करून जेवढे संत आहेत या सगळ्या संतांना दृष्टांत देताना रूपक करताना दृष्टांतच नाही बसतच नाही. मातृत्वाचा दृष्टांत देण्याच्या मागचं कारण एवढंच आहे. संतत्व हे मातृत्व एवढं लहान नाहीये. संतत्व हे मातृत्वापेक्षा खूप मोठं आहे. पण संतत्वाला मातृत्वाचीच उदाहरणं देताना अभंगामध्ये पाहायला मिळतं. मातेची या चित्त्यावकी बाळकाची व्याप्ती आईचाच दृष्टांत. सकळ तीर्थाची दुरेजी एका माता पितर आईचा दृष्टांत. जेवढ्या वेळेला संत सांगायचं म्हटलं त्या वेळेला आई वडिलांचे दृष्टांत देण्यात आले. त्याचं एकमेव कारण माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की समाजाला मायबाप कळावे याच्या पलीकडे दुसरा हेतू नाही. संतत्व हे फार मोठं येते. कोणत्या पारड्यामध्ये कोणत्या देवाला त्याचं मोजमाप करता येत नाही, उदाहरणच नाही. पण संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत देण्याचा अट्टहास याच्यासाठी की समाजाला आई कळावी बाप कळावा हा त्याच्या मागचा उद्देश संतांचा आहे. म्हणून जिथं जिथं आई सांगायची, जिथं जिथं वडील सांगायचे, जिथं जिथं देव सांगायचा, जिथं जिथं संत सांगायचे त्या वेळेला मातृत्वाचं उदाहरण तुकोबारायांनी पुढं केलेलं आहे. आणि तसाच हा अभंग आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे हा सिद्धांत आहे. या अभंगातलं प्रमुख चरण हे की माझं संतांच्या पायावरती ओझा आहे. संत कसे असतात? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. अशी जी माय आहे माय त्या आईसारखे संत आहेत आणि त्यांच्या पायावरती मी समर्पित झालोय. माझं ओझं टाकून दिलंय. ज्ञानोबारायांच्या नाथबाबांच्या जे नामदेवरायांच्या आदी करून तुकोबारायांच्या आधीचे जे संत आहेत त्यांना मातृत्वाचा दृष्टांत दिलेला आहे. गोड अभंग आहे. आपल्या वेळेमध्ये आपण या अभंगाची थोडंसं चिंतनाची सेवा पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे. आपल्या गणोरी नावाच्या गावामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गीय लडूबाई उत्तमराव जाधव या मातोश्रीचं निधन झालं. त्यांच्या पाठीमागे त्यांचे चिरंजीव आणि या आजीचे नातू खरं तर महाराष्ट्राच्या
वारकरी संप्रदायाच्या गायन क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आपल्या भागाचं ज्यांचं आहे असे आमचे गणेश महाराज जाधव. त्यांचे वडील आहेत, त्या वडिलांच्या माध्यमातून गणेश महाराजांच्या माध्यमातून आपल्या आजींचं आणि आपल्या आईचं पूजन वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या परिवारानं आयोजित केलं. आणि गणेश महाराजांच्या माध्यमातून आमचा अनिकेत आहे, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून ही सेवा गणेश महाराजांनी खूप दिवसापूर्वी वारीमध्ये येतंय कीर्तन पण बाबा तुम्हाला करावं लागेल असा एक अट्टहास आग्रह धरला. आणि त्याद्वारे आज आपल्या गणोरी गावातल्या या लॉन्सवरती त्यांच्या मातोश्रीचं आजीचं हे वर्षश्राद्धाचं या ठिकाणी तर्पण विधिवत पूजन करत असताना कीर्तनाचं आयोजन आहे. त्याद्वारे कीर्तन साथीला महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या स्वरानं, ज्यांच्या मृदंगानं, ज्यांच्या गायनानं, ज्यांच्या चालीनं महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे अशी एकावन्न बळीरे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, वारकरी संप्रदायातली अतुलनीय, विलोभनीय, विलक्षण अशी तळ हाताच्या फोडाप्रमाणे लोक ज्यांना सांभाळतात, जपतात अशी ज्येष्ठ गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये ज्यांनी प्रथम चाल गायली म्हणजे संतोष महाराज वाघ गुरुजी, जालना जिल्ह्यामध्ये मोठं नाव त्यांचं आहे, मोठी संस्था आहे, उत्तम तयारी आहे. इंडियन आयडल, जी सारेगमप याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. खूप छान गाणं आहे. आळंदीमध्ये सुद्धा आम्ही बरोबर राहिलो. मग गुरुजींचा स्वभाव अत्यंत गोड आहे, शांत आहेत, पण महाराष्ट्राला त्यांच्या आवाजानं वेड लावलेलं आहे. पहिली चाल कीर्तनात अत्यंत गोड गातात असे आमचे संतोष महाराज वाघ गुरुजी. गुरुजींनी चाल गायली, त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्राचा लाडका गायक त्यांच्या आवाजानं लोकांना वेड लावलं. बजरंगबलीची भक्तिगीतं, रामायणातली पदं, गवळणी, ज्ञानोबा तुकोबांच्या गवळणी गाता गाता वेगवेगळ्या चाली ज्यांच्या आवाजातून गोड लागतात, महाराष्ट्र ज्यांच्या गाण्याचा दिवाणा झाला असे आमचे कैलासजी महाराज पवार बरं का, अगदी प्रसिद्ध, त्यांनी मागं चाल गायली. आता उभे असणाऱ्यापैकी सुनील महाराज आहेत, ज्यांनी विना घेतला असे आमचे गुरुबंधू. एकाच पाठात, एकाच ताटात, एकाच गुरुवारांकडे आम्ही शिकलो बरं का. भगवान महाराज थोडंसं 2-3 वर्षानं माझ्या मागून आले होते, पण अत्यंत माझ्या संगतीमध्ये राहिले महाराज आणि खूप तयार झाले. गायनही करतात, कीर्तनही करतात, अगदी गोड त्यांचा आवाज आहे. सगळ्यांच्या पाठीमागं म्हणू शकतात असे आमचे भगवान महाराज गाडेकर बाबा, त्यांना माझं वंदन. इकडं लाईनला आता हरिभक्तपरायणी 2 जण आहेत, माझी काय परिचित नाहीत मधली मंडळी, पण तुमच्याबद्दल प्रेम आहे बरं मला सगळ्यांची. खाली आमचे दीपक महाराज आहेत, ते पण अत्यंत आमच्या सुखदुःखातला मित्र आहे. गणेश महाराजांची, दीपक महाराजांची जोडीच प्रसिद्ध आहे असे आमचे दीपक महाराज. मिरज गावला त्यांच्या दिंडीचा मुक्काम आहे, तिथून आले बरं का. तुमच्या चेहऱ्यावरूनच ओळखवलं मी तुम्ही दिंडीतून आलात. आमचे गजानन महाराज आहेत गव्हाणे, ते पण अतिशय सुंदर गातात, तेही माझे मित्र आहेत. ज्यांची नावं माहिती नाही त्याबद्दल माफी मागतो, पण फार प्रेम आहे सगळ्यांच्याबद्दल. रामेश्वर महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील माऊली वारकरी शिक्षण संस्था, ज्या संस्थेत बालपणामध्ये 2 वर्ष कैलास महाराज शिकले, मला इथं आल्यावर माहिती झालं. कैलास महाराजांनी ज्यांच्याकडे बालपणामध्ये शिक्षण घेतलं. मी नेहमी जातो सिल्लोडला, जाताना निल्लोड लागतं, त्या निल्लोड फाट्याला बोर्ड पाहतो तुमच्या संस्थेचा. फक्त येणं झालं नाही माझं, पण आता नक्की येईल बघा. असे आमचे रामेश्वरजी महाराज, ज्यांची माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे, असे छान विद्यार्थी टाळ वाजवतात, गायन करतात, अतिशय कैलास महाराजांसारखी प्रसिद्ध गायक झाली अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, अगदी विद्वान आहेत अशी विद्यार्थी घडवण्याचं काम रामेश्वर बाबा करतायत. त्यांच्या संस्थेतली साधक मंडळी सगळ्यांना वंदन. फुलंब्री तालुक्यात आलं की ज्यांचं पहिली चालीमध्ये पहिलं नाव घेतलं जातं असे आमचे सोपान महाराज, अतिशय संगीताची तयारी आहे, विद्वान आहेत. बऱ्याच वेळेला मी पाहिलं उत्तम गातात, उत्तम रियाज आहे, जुने गायक आहेत आणि प्रसिद्ध आहेत. अगदी त्यांचं गाणं तयारीचं आहे व रियाज केलेला आहे. म्हणजे सोपान बाबा, त्यांनाही माझं वंदन. आमचे क्षीरसागर महाराज, ज्यांचं आता सध्या तरुण पिढीमध्ये मोठं नाव आहे, तो षडजेही लावतात. पेटी संपून जाईल पण आवाज गड्याचा संपायचा नाही असे आमचे नवीन पिढीतले तरुण गायक आमचे क्षीरसागर बाबा, त्यांनाही माझं वंदन. गोड मंडळी, आता याच्यामध्ये एकावन्न बळीरे, प्रत्येकाच्या वाट्याला चाल येणार नाही. काही भेटून गेले, काही बसलेले आहेत. आता आमचे ज्येष्ठ कैलास महाराज बसून राहिले, नाही तर त्यांच्या मागं चांगल्याला म्हणता यायचं नाही. आता त्यांच्या पण मी चाली ऐकलेल्या आहेत. त्यांच्या गावाला मी कीर्तन केलं, परिसरामध्ये कीर्तनं केली. 2008-9 पासून या भागात मी येतो. मोटरसायकलवर आलो तेव्हा सुद्धा कैलास महाराजांनी माझ्या कीर्तनात चाली गायलेल्या आहेत. जुने गायक आहेत, पण मोठ्या निराभिमानी वृत्तीनं स्वतः खाली बसले, तरुणांना चान्स मिळावा आणि ती पेटी वाजवायची सेवा करतायत. ज्येष्ठ गायक आहेत कैलास बाबा, तुम्हाला माझं वंदन. बसलेल्यापैकी बरीचशी महाराज मंडळी कोटवाली आता आमच्या शेजारीच राहिला आहेत. अशी जुनी काही मंडळी, पिवळ्या टोप्या, सुरळकर गुरुजी त्यांचे ते पिवळ्या टोपीवाले आहेत, कृष्णा महाराज आहेत. अशी सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत, पण सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे. दोनही मृदंगाचार्य या भागातले प्रसिद्ध, अगदी संभाजीनगर म्हटलं मग ज्यांच्या वडिलांनी
आम्हाला पहिल्यांदा कीर्तनं दिली. आळंदीहून आलो 2005 साली. मग 6-7 साली कीर्तनं कुणीच देत नव्हतं. पण त्या काळात कीर्तन देणारे आमचे गणेश महाराज तराशे होते बरं का. वैकुंठवासी झाले, कोरोनाच्या काळात गेले, मोठं दुःख झालं त्यांच्या परिवाराला. पण गणेश महाराज तराशेंची आठवण सगळ्या कीर्तनकाराला येते बरं का. कारण त्यांनी सगळ्यांना आणलं. संभाजीनगरमध्ये माझं पहिलं कीर्तन देवळालीला ठेवलं होतं महाराज. खूप जुनी आठवण आहे. आणि त्यांचे चिरंजीव आमचे ऋषी महाराज तराशे, महाराष्ट्रातला एक नामवंत मृदंगाचार्य, तयार मृदंगाचार्य. लग्गीचा बाज आहे, स्पष्टता आहे, गोडवा आहे, हातामध्ये अतिशय छान वाजवण्याची कला आहे. आमचे ऋषी महाराजांना वंदन. समोरून त्यांच्या तोडीस तोड अगदी हरिभक्तपरायण कृष्ण महाराजांच्या नावातच कृष्ण आहे, त्यामुळे अगदी तयारीचं वाजवणं आहे, गोडवं वाजवणं आहे, छान वाजवतात. उत्तम साथ आहे त्यांच्या लईमध्येच. मला मागाशी कळालं, थोडं थोडं येतं मला, त्यामुळे अगदी तुमचं छान वाजवणं आहे. अगदी कृष्णा महाराजांना वंदन. सिस्टीम आमच्या अनिकेतची आहे, तो अगदी नेवाशावरनं हे साऊंड घेऊन आलाय, अतिशय छान लावतो. आमचा जीवलग मित्र आहे अगदी, त्याचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे. माझी मोठी रामकथा झाली नारळी सप्ताहामध्ये, सिस्टीमच लागेना, शेवटी त्याला बोलून घेतलं. म्हटलं तू आल्याशिवाय काही मेळ बसत ना, तर याच्यात हे लागत नाही महाराज. याच्यातही साऊंड लावणारा आमचा अनिकेत सारखा मित्र आहे गणेश महाराजांना. अगदी अनिकेत दादांना वंदन. विनेकरी महाराज बसलेली आपण काही मागची पुरुष मंडळी, भाविक मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, संप्रदायाची प्रचारक मंडळी. आत्ताच आमचे श्रीकांत महाराज आले बालानगरकर, त्यांच्या वडिलांचंही आमच्यावरती खूप प्रेम होतं. रामायण पैठण तालुक्यातला परमार्थ जिवंत ठेवला तो यांच्या वडिलांनी बरं का. बालानगर रंगनाथ महाराज फार प्रसिद्ध होते आणि त्यांची परंपरा श्रीकांत बाबा सांभाळतायत. श्रीकांत महाराजांना माझं वंदन आहे. ते पण छान पखावच वाजवतात, कीर्तन करतात. पैठणला त्यांची संस्था आहे, त्यांनाही माझं वंदन. आपण बसलेल्यापैकी काही सगळी काही मला महाराजांची नावं माहिती नाहीत, पण वारकरी संप्रदायाची प्रचारक मंडळी, ज्यांनी ज्ञानोबा तुकोबा नाथबाबांचा प्रचार करण्याचं काम करणारी सगळी मंडळी, सगळ्यांना वंदन. काही शूटिंग करणारी मंडळी आहेत, त्यामध्ये आमचा मायबापा विठ्ठल अगदी यूट्यूब चॅनल आहे, मायबापा विठ्ठला. शूटिंग करणाऱ्यांना धन्यवाद. अगदी सगळी भाविक मंडळी, मातृवर्ग, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि अगदी गणोरी गावातली सगळी भजनी मंडळी. थोडीशी गावामध्ये एक माती झाल्यामुळं थोडा उशीर झाला कार्यक्रमाला, थोड्या अडचणी येत असतात. त्या संबंधातून काही काळजी करायचं काम नाही. आपण थोड्या वेळामध्ये, कमी वेळामध्ये जास्त काल, जसं इंग्लंड बरोबर भारत जिंकला, आमचा शुभम आहे, अशी सगळी प्रेमाची मंडळी आहे. कमी वेळामध्ये जास्त रन काढू आपण, काळजी करू नका. कमी वेळात. आणि या सगळ्या मंडळीची चाल पण होणार आहेत. अजून 2 चाली घेणार मी, कोणी घेतल्याच पाहिजे. एवढे गायक वादक वारीच्या पिरियडमध्ये फक्त गणेश महाराजासाठी आले बरं का. नाही तर हे सोपं नाही महाराज. सध्या वारी चालू आहे, प्रत्येकाची दिंडी चालू आहे. कोणी नाथ महाराजांच्या, कोणी मुक्ताबाईंच्या, कोणी ज्ञानोबारांच्या, कोणी तुकोबारांच्या, आणि मधून तर काय 16 इतक्या दिंड्या येतात. त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या दिंडीत सगळेजण चालतायत. पण सगळेजण ते सोडून जर इथं आमच्या गणेश महाराजांच्या प्रेमाखातीर येत असतील, तर आमच्या गणेश महाराजांनी काय कमवलं, तर हेच कमवलं बघा. माणसं कमवली, मैत्री कमवली. आणि त्यांचा स्वभाव गोड आहे, खूप आग्रह करतात, गाणंही गोड आहे, उंच प्रमाणे गातात, सगळ्यांना सहकार्य करतात. म्हणजे गणेश महाराजांना खरं तर धन्यवाद दिले पाहिजे. आजी आहे त्यांची, आजीचा कार्यक्रम थाटात झाला पाहिजे. आईचा तर कुणीही करतं, पण माझ्या आजीचा सोहळा, ज्या आजीनं मला सांभाळलं, प्रेम दिलं, बालपणामध्ये माझ्या डोक्यावर हात फिरून मला जीव घातलं, त्या आजीची कृतज्ञता प्रकट करण्याचा हा मानस गणेश महाराजांच्या मनामध्ये आला. आणि त्याद्वारे या ठिकाणी भरपूर महाराज मंडळीची गर्दी आहे. आपण सगळी भाविक आलात. सगळ्या पै पाहुण्यांना नमस्कार करतो, रामकृष्णारी म्हणतो. आपल्या अभंगाचं थोडंसं अर्ध्या तासामध्ये चिंतन करूया. आई पण कळेल आणि आईसारखे संत कसे आहेत ते पण कळेल. गोड अभंग आहे. सर्वांगाचे कान करून अर्धा पाऊण तास ऐका. विठाला संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत दिलेला. असा प्रश्न आहे की संतत्वाला दुसरे दृष्टांत का बसत नाही, आईचाच का दिला? तर त्याचं सोपं उत्तर आहे, उपकार करणाऱ्याच्या यादीमध्ये, व्यवहारामध्ये निरंतर उपकार फक्त आणि फक्त आई करते, आणि परमार्थामध्ये निरंतर उपकार फक्त संत करतात. गंमतच आहे, परमार्थातले निरंतर उपकार संत करतात आणि व्यवहारातले निरंतर उपकार आई करते. फार लक्ष देऊन ऐका. आपल्याकडं गाय उपकार करते, गाय दूध देते, आपल्याला शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते बरं का. परोपकाराय द्वंती गावा, शास्त्रकारानं वर्णन केलं, सुभाषित फार गोड आहे, पाठ आहे आपल्या सगळ्यांच्या. गाय आपल्यावरती उपकार करते, दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. माऊलीने तिच्यासाठी ओवी लिहिली, किंबहुना कृषीजीने गोधने राखोनी वर्तने. ज्याला शेती करायची,
शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये गायीचं रक्षण शेतकऱ्यानं करायचं हे माऊलीने वर्णन केलं. 17व्या अध्यायामध्ये कृषी गौरक्ष वाणिज्यम याच्या श्लोकावरती माऊलींच्या फार सुंदर ओव्या आहे. हो किंबहुना कृषी जिने, ज्याचं जीवन कृषीमध्ये आहे, शेतीमध्ये आहे, गोधने राखुनी वर्तने, त्याच्या दारात गाय असली पाहिजे. मग गाय आपल्यावर किती उपकार करते, दूध देते, शेण देते. माझ्याकडे बघा, हो आपल्याला मेल्यानंतर अंगाचं कातड सुद्धा देते महाराज. एवढा जर उपकार गायीचा आहे, मग गाय जर एवढी श्रेष्ठ आहे उपकारासाठी, मग त्या गायीचा दृष्टांत का नाही दिला, आईचाच का दिला का बरं? त्याचं कारण असेल तर त्याचं उत्तर आहे, गाय उपकार करते पण निरंतर करत नाही. हो तिचं दूध आटलं की ती उपकारला पात्र ठरत नाही. तिचा उपकार आहे पण मर्यादित आहे, मोठा आहे, श्रेष्ठ आहे, पण काही काळापुरता आहे. हो सुनील महाराज, काही काळापुरता आहे, मर्यादित आहे, निरंतर उपकार नाही. म्हणून उदाहरण दिलं नाही. झाड उपकार करतं आपल्यावरती, झाड आपल्याला फळ देतं बघ, आंबे देतं, मोसंबी देतं, संत्रे देतं, चांगले चांगले दुखणे फळानं पळून जातात. मग इतका झाडाचा उपकार आहे, मग त्याचाही दृष्टांत का दिला नाही? परोपकाराय फलंती वृक्षा, दृष्टांत याच्यासाठी नाही. झाड उपकार करतं पण 4 महिने करतं. आता तुम्हाला आंबे भेटणार नाही. आता आंबे तुम्ही मागं भरपूर खाल्ले, अधिक मासामध्ये चांगले चुरून आणले सगळ्यांनी. आंबे भेटत होते, हो दशहरी काय, केसर काय, रायगड काय, हापूस काय, तुम्हाला जो पाहिजे तो भेटत होता. पण आता भेटणार नाही. आता भेटला तरी लोक खाणार नाही का? आता दुखणं येतं त्यानं. म्हणजे 4 महिने झाड आपल्याला फळ देतं. हो सप्टेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये तुम्हाला आंबा मिळणार नाही. झाडाचाही उपकार आहे तो निरंतर नाही, काही काळ आहे. हो गंगा उपकार करते. गंगा का फिडीत पापताप, पोखित त्रिचे पादप, समुद्रा जा याप गंगेची जैसे. किती ओव्या, किती अभंग पाठ आहेत आपल्या. वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. गंगेचं वर्णन करताना आपलं स्वतंत्र कीर्तन होईल महाराज. एवढी गंगा पवित्र आहे महाराज. माणसाच्या जीवनात माणसाचं मलिन पाप धुण्याचं काम फक्त गंगा करते महाराज. तुमच्याकडून पाप होऊ द्या, तुम्ही गोदावरीचं स्नान करा, इंद्रायणीचं स्नान करा, चंद्रभागेचं स्नान करा. आता सगळे वारकरी वाट पाहतात 25 तारखेची. 25 तारखेला चालत नाही गेलेला असू द्या, नाही तर गावाकडे असलेला असू द्या. 24 तारखेला एसटीनं पोहोचला दशमीला, 25 तारखेला सकाळी पहिलं काम काय करतो तर तो चंद्रभागेत जातो, पुंडलिकाच्या दारात उभं राहतो आणि त्या चंद्रभागेला डुबकी मारतो, स्नान करतो. का? त्या चंद्रभागेचं स्नान केलं, तिला पाहिलं तरी, नुसतं पाहिलं तरी अवघीचं तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. एवढी पवित्र महाराज. डोळ्यानं पाहिली तरी पुण्य, आंघोळ केली तरी, आंघोळ केल्यावर तर पापच राहते. धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. अण्णात महाराजांची ओवी गोडे, अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते गंगा. माझा प्रश्न आहे, गंगा एवढा उपकार करते तर गंगेचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता ना. आईचा का दिला? तर त्याचंही उत्तर आहे, गंगा पाऊस नाही पडला की मग ती आटते महाराज. हो बघा आटली. आता काही काही गावाला पाणीच नाही ना महाराज, गंगा वाहवलीच नाही ना, अजून नदी वाहवलीच नाही ना. मग गंगा उपकार करते भगवान महाराज, पण पाऊस नाही पडला, दुष्काळ पडला की ती आटून जाते. आटले की तिचा उपकार पात्र ठरत नाही. म्हणजे तिचा उपकार आहे पण निरंतर नाही. गायीचा उपकार आहे, निरंतर नाही. गंगेचा उपकार आहे, निरंतर नाही. निरंतर उपकार फक्त संत करतात, प्रमाण प्रसिद्ध. मज निरंतर जागती, मज निरंतर जागती. हे मज निरंतर जागती, मज निरंतर जागती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर, मज निरंतर.
प्रसिद्ध अभंग आहे हा. काय सांगू आता संताचे उपकार. पाठ आहे आपले सगळ्यांचे, बसणाऱ्यातले पाठ. एकच अभंग आहे गात्यात असा कैलास बाबा, एकच अभंग आहे. असा अभंगच नाही. काय सांगू आता गायीचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार, काय सांगू आता माणसाचे उपकार. टाळ दिले, पंगत दिली, वारीला गेले. हा अभंग नाही ना. लय लेट कळालं तुला. 48 असा अभंग नाही ना. काय सांगू आता माणसाचे उपकार. ऐक गात्यात आहे पण पुढं तुम्ही तुमच्या इतक्या दिवसाच्या कीर्तनात तुम्ही कधी काय सांगू आता सूर्याचे उपकार, काय सांगू आता गंगेचे नाहीच मारा. गाथ्यात अभंग एवढाच आहे. काय सांगू आता संताचे उपकार. त्याचं कारण आहे निरंतर उपकार फक्त संत करतात. तुम्ही दुपारी ज्ञानेश्वरी वाचा, सकाळी वाचा, झोपताना वाचा, नाही तर मग आंघोळ न करता वाच. सप सांगू सोपं. अहो पंढरपूरला 4 वर्ग गेलेत वारीत. पंढरीच्या वारीत सध्या 4 वर्ग आहेत. फार सोपं आहे. पंढरीच्या वारीत सध्या 4 वर्ग आहेत. आपण सगळी वारी करणारीच माणसे. 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे स्वैर, स्वैर नावाचा वर्ग. स्वैर, स्वैर सुद्धा वारीत आहे सध्या. काल तुम्ही पेपरला वाचलं का, मोठाल्या माळा घातल्या होत्या गळ्यातून, चोरी करीत होते. गळ्यात तर माळ आहे एवढ्या मोठाल्यात की पार गळा भरलाय, आणि काम काय करतात तर लोकांचे पाकिटं चोरतात रस्त्याने. म्हणजे स्वैर सुद्धा लोक आहेत वारीमध्ये, संसारी सुद्धा लोक आहेत वारीमध्ये. ऐका ऐका, साधक सुद्धा वारीमध्ये. साधक 58 नंबरची दिंडी आहे. त्या 58 नंबरच्या दिंडीमध्ये मी 10 वर्ष चाललो महाराज, 10 वर्ष. आताही ती दिंडी आहे. ती आमचे वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा गोले बाबा, बाबांच्या नावानं सारंग महाराज ती चालवायची दिंडी 58 नंबर. आजही त्या दिंडीत साधकच चालतात. संस्थेत शिकणारा पोरगा कोणत्या दिंडीत तो 58. भास्कर महाराज चालतात ना त्याच्यात, संस्थेचे शिक्षक चालतात ना. 58 नंबरच्या दिंडीमध्ये साधक चालतात. म्हणजे स्वैरही पंढरपूरला गेलाय, संसारीही पंढरपूरला गेलाय, साधकही पंढरपूरलाच जातो. आणि महत्वाचं आहे का, सिद्ध सुद्धा पंढरपूरलाच जातात. सिद्ध म्हणून जगातलं परमोच्च ठिकाण आपल्या उद्धाराचं पंढरपूर आहे महाराज. कलियुगाचा देव पांडुरंग आहे. आणि पंढरपूरचं ते, आता मी पंढरपूरचं तुम्हाला 5 मिनिटं सांगून आता मावलंच त्याचं आहे म्हणून सांगतो. पंढरपूर हे नाव पंढरपूरचं पहिलं नव्हतं महाराज, कैलास महाराज. पंढरपूरचं खरं नाव पांडुरंग आहे. पांडुरंग हे नाव आहे पंढरपूरचं, पंढरपूर नाव नाहीये. पंढरपूर ते आताच्या संतांनी नाथ महाराजांच्या, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या प्रमाणात आपल्याला दिसतं. पण जुनं जर विचार केला तुम्ही तर पंढरपूर नाव होतं, पांडुरंग नाव होतं. पांडुरंगपूर काय म्हणायचे त्याला, पांडुरंगपूर. तुम्ही बघा, काशी विश्वनाथ. काशी हे तीर्थाचं नाव आहे, पण त्याला काशी नाही म्हणत आपण. त्याच्या पुढे काय लावतो आपण, काशी विश्वनाथ. विश्वनाथ लावल्याशिवाय काशीचं महात्म्य नाही, तसं पांडुरंग लावल्याशिवाय पंढरपूर नाही महाराज. तीर्थाचं नाव पांडुरंग आहे महाराज, कायम ध्यानात ठेवा. पांडुरंगपूर त्याचं पांढरपूर झालं. पांढरपूरचं अपभ्रंश पुढं मग पंढरपूर झालं. मग आपण म्हणतो की नाही, काय प्रसिद्ध आहे, पंढरपूर पाट निघा महाराजा सार्वभौम पांडुरंग दीनबंधू. इथं आलं बघा, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. नावही तीर्थक्षेत्र विठ्ठल म्हणतो की नाही आपण. आणि विठ्ठल सुद्धा नाव आहे ना. हे विठ्ठल नाव आपल्या संतांनी आणलं महाराज. हे विठ्ठल नाव वेदामध्ये सापडत नाही. विठ्ठल नाव तुम्हाला कोणत्या सहस्रनामात नाही. तुमच्या पाठ आहे सहस्रनाम सगळ्यांच्या. ओम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत म्हणा, सगळ्यांच्या पाठ आहे, सहस्रनामाचा पाठ आहे. पण त्याच्यात तुम्हाला विठ्ठल नावाचं उच्चारण कुठंच नाही महाराज. मग विठ्ठल हे जे नाव आहे ते आमच्या संतांनी आणलं, सोपं करून दिलं आपल्याला. ते विष्णूचं बदलतं रूप आहे. विष्णू भगवंताच्या नावाचं ते रूप आहे. विष्णू म्हणजे विठू. विष्णू विष्णू म्हणता म्हणता विठू, विठोचा विठोबा आणि विठोबाचं विठ्ठल. असं विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. मग संतांनी त्याचं महिमान गायलं बुवा. काय करा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. चला वेळ जाईल. पंढरी इथंच आपलं पंढरपूरचं कीर्तन होईल. मला सांगायचं काय, याच्यासाठी सांगत होतो, काशी विश्वनाथ तीर्थाचं नाव आहे. म्हणजे पंढरीला आता एवढे लोक जातात, सगळे जातात. तुम्ही कोणत्याही काळात तुम्ही ज्ञानोबारांच्या संगतीत या महाराज. कोणी असू द्या, कसलाही असू द्या. हो, काही माणसं मी अशी पाहिली की ते फक्त ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचतात. कुठं कीर्तनाला जात नाही, कुठं अभंग म्हणत नाही, कुठं चाली म्हणत नाही, कुठं त्यांना कुठं सप्ताह नाही, कुठं त्यांना कोणी बोलवत नाही. पण तुमचे आमचे घरं नाही असे घर आहेत त्यांच्या आळंदी. तुम्हाला लई माणसं पाहायला भेटतील. तुमच्या आमच्याकडे लोक ढुंकूनही पाहणार नाही असे त्यांना भक्त आहेत महाराज. असे लई लोक पाहिले, तुम्ही पाहिले असतील. पण ते काम काय करतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. म्हणजे संत विचार आहे बरं का. कुणी असा कपड्यावाला लय भारी दिसतो, नाकरून महाराज लय बोलतो, लय गाजलाय, ते संत नसतो महाराज. संत कोण आहे, संत ग्रंथ आहेत महाराज.
संत सगळ्यांना सांगतो कोणत्या बाबाच्या नादी लागू नका. नाही तर मग तुम्ही आता सध्या मोबाईलला सोशल मीडियाला पाहता बाबा लोक फसवतात. ते तुम्ही डुप्लिकेटच्या नादी लागले. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या नादी लागा, तुम्ही गाथ्याच्या नादी लागा, तुम्ही हरिपाठाच्या नादी लागा, अमृत अनुभवाच्या नादी लागा, भागवताच्या नादी लागा. हे फार सांगायची गरज आली आता. वारकरी संप्रदायातले ग्रंथ हे संत आहेत महाराज. कुणी वारकरी असा लय भारी दिसतो, लय माळा येतं, लय याचे नाही. आमचं धरूच नका. तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी सोडू नका. ज्ञान हो या ज्ञानासी ऐसावर त्या टेकेसी ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्याग दगडा किंवा वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी स्वतंत्र कीर्तन होईल. कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, संत तुम्हाला उपकारच करतात. मी 2 उदाहरणं सांगतो छोटे छोटे तुम्हाला. आता या सगळ्या माझ्या माता बसल्यात. अय बहिणींनो, सगळ्या बहिणींनी माझ्याकडे बघायचं. सगळ्या बहिणी तुमच्या कानावर आवाज येतो ना माझा, ऐका ऐका. आळंदीमध्ये एका आईनं, इकडे बघा, बाळ गर्भात असताना, बरं का रामेश्वर बाबा, बाळ गर्भात असताना ऋषी महाराज आळंदीमध्ये आईनं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. पारायण कधी केलं? कैलास बाबा बाळ गर्भात आणि आईनं पारायण केलं. ओम नमो जिआद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. आजानुषाच्या खाली बसायचं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. एवढंच काम केलं दीपक महाराज. ऐका ऐका, 9 महिने 9 दिवस गेले. त्या आईला मुलगा झाला, बाळ झालं, रांगायला लागलं. रांगता रांगता मोठं झालं. 1लीच्या वर्गात, 2रीच्या वर्गात, 4थीच्या वर्गात, आता 7वीच्या वर्गात आहे. आता नाशिक त्या पिंपळे गुरवला, पिंपरी चिंचवडमध्ये माझं कीर्तन ठेवलं काही लोकांनी आणि त्या पोराचा सत्कार ठेवला होता. कीर्तन त्याच्या सत्काराचं होतं. तर त्याच्या गळ्यात तुळशीचा हार, गुलाबाचे हार, मोठं सन्मान चिन्ह, त्याला 51,000ची दक्षिणा. आणि मी त्यांना विचारलं, बघ कशासाठी सन्मान आहे या बाळाचा? तर ते म्हटले, अक्रूर महाराज या बाळाची ज्ञानेश्वरी मुप्पाट आहे, मुप्पाट. आता ऐका, हो ते बाळ त्या आईचं आहे. कोणत्या आईचं? ज्या आईनं रील्स नाही पाहिली, फेसबुक नाही पाहिलं, स्टेटस नाही पाहिलं, इंस्टा नाही पाहिली, व्हिडिओ नाही पाहिला. काम एकच केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं 9 महिने 9 दिवस. कोणत्या काळात? अमंगल काळात, जिला लोक जवळ करत नाही, विटाळ म्हणतात लोक, 6 महिन्याचा विटाळ धरतात. अशा अमंगल काळात, हो जिच्या पोटामध्ये बाळ असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. तर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीनं आईवर उपकार केला. पोरगा जन्माला येतानाच ज्ञानेश्वरी मुप्पाटवाला जन्माला आला. याला काय म्हणायचं? संत उपकार करतात कोणत्याही काळात. अहो काही काही माणसं म्हातारपणात पारायण करतात, उपकार करतात संत. मी तुम्हाला खूप उदाहरणं सांगू शकतो, माझा वेळ जाईल. मला एवढं सांगायचं, संत विचार निरंतर उपकार करतो. महाराज कळलं आम्हाला, 1:45 वाजला, लक्षात आलं आमच्या. बाकीचे उपकार करत नाहीत, आहेत पण ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, पण निरंतर नाही. मग निरंतर उपकार संत करतात. मग बाकीचे दृष्टांत संतांना बसत नाही, म्हणून दृष्टांत दिला आईचा. आपल्याला इथं यायचं. मग दृष्टांत आईचा का दिला? आता ऐका, व्यवहारामध्ये निरंतर उपकार फक्त आई करते. बरं बघा, संतांची बुद्धी बघा कशी आहे. निरंतर उपकार संत करतात ग्रंथांच्या माध्यमातून. ज्ञान होय अज्ञानासी, वाचलं की ज्ञानी बनवतात, कीर्तनकार बनवतात, अभ्यासू बनवतात, ज्ञानी बनवतात, नवे नवे संत बनवतात. अहो संत काय, देवच बनवतात. ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो जगण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं, समज सुजगतेचं, गायन करायचं, हे त्याच्यात सगळं लावायचं. ज्ञानदेव, ज्ञानदेव. आपण ज्ञानदेव म्हणता म्हणताच चाली शिकलो, ज्ञानदेव म्हणता म्हणताच कीर्तनकार झालो, ज्ञानदेव म्हणता म्हणताच पखवाज वाजायला लागलो. ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो. पुढचा ऐका, वासुदेवाची होतो, अखंड वदनी व देतो. हो संतांचं भजन करता करता निरंतर तुम्हाला देव बनवतात. एवढा मोठा निरंतर उपकार संत करतात. कळालं महाराज? मग आईचा दृष्टांत का दिला? त्याचंही कारण आहे. व्यवहारामध्ये फक्त आई निरंतर उपकार करते. ही लडूबाईसाठी कार्यक्रम आहे. आमच्या गणेश महाराजांना काही पैसे जास्त झाले म्हणून कीर्तन नाही. आमच्या आजीची कृतज्ञता, तिनं दिलेले संस्कार, तिनं केलेली वारकरी संप्रदायाची सेवा, तिच्या कष्टातून आमचा जन्म, तिच्या संस्कारातून आम्ही वारकरी संप्रदायात. मग आजीचं कीर्तन आहे, एका आईबद्दल आहे. मग आईचा दृष्टांत दिला. त्याचं एकमेव कारण, निरंतर व्यवहारामध्ये आईच उपकार करते, दुसरं कोणी करत नाही. तुम्हाला 2 दृष्टांत सांगतो म्हणजे लगेच कळेल. नाशिक जिल्ह्यामध्ये एक पिंपळगाव बसवंत नावाचं गाव, त्या गावाला मी कीर्तनाला गेलो. जवळवाडी आहे एक, आणि जागर काल्याचं कीर्तन होतं. गोकुळाष्टमीच्या पिरियडमध्ये गेल्या वर्षी गेलो कीर्तनाला. तर कीर्तन जागराचं झालं, घेऊन या चक्रगदा अभंग घेतला, मस्त देवाचं चरित्र सांगितलं. कीर्तन झाल्यावर दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन, मुक्काम पडला. सकाळी उठलो आणि संतोष महाराज, वाघ बाबा, कैलास महाराज, क्षीरसागर बाबा, निघालो. मी आता थोडंसं चालायला, मला सवय आहे सकाळी चालायला गेलो 2-3 किलोमीटर. तर ते गावचे सरपंच होते नारायण पाटील, ते माझ्याबरोबर आले. माझ्या हाताला धरलं, गप्पा मारीत आम्ही गेलो. तर त्यांचा मळा लागला. त्यांचा आता ती निफाड नाशिकची शेती म्हणजे द्राक्षाची. ती पैशावाली माणसं, 2 कोटी 3 कोटी द्राक्षाचीच होतात त्यांना, श्रीमंत माणसं. तर त्या द्राक्षाच्या झाडाखाली असं गार सावलेलं एक म्हातारी बसलेली.
श्रीकांत महाराज. म्हातारी रडत होती हो, खूप रडत होते. म्हातारी रडता रडता हातामध्ये असे केस तुटलेले तिच्या. आणि त्या म्हातारीकडे पाहून त्या नारायण पाटलांनी विचारलं, काय ग हे आजी, हे माय, काय झालं रडायला? असे केस का तुटले तुझे? काय झालं? कुणी मारलं की काय तुला? कुणी त्रास दिला की काय तुला? ती म्हातारी म्हटली, अरे नारायण, रात्री माझ्या पोरानं दारू पिऊन मारलं मला, माझ्या लेकरानं खूप दारू पिला, खूप मारलं मला, केस उपटूस तर मारलं बघ मला. असं म्हटल्यावर खूप वाईट वाटलं ना महाराज. आपल्या ऐकताना वाईट वाटलं, तर त्या नारायण पाटलाला वाईट वाटलं, मला वाईट वाटलं. आणि त्या रागाच्या भरात ते सरपंच होते गावचे नारायण पाटील, ते रागाच्या भरात म्हटले, तुझ्या पोराला आहे ना गावात 2-4 कानाखाली मारतो, चांगलं निबार फुकून काढतो, नीटच करतो त्याला. असं म्हटल्यावर ज्या आईला रात्री केस उपटूस तर ज्या पोरानं मारलं होतं, असं म्हटल्यावर ती आई काय म्हटली खालून, ते ऐका आधी. खालून म्हातारी म्हटली, हे नार्या, तुला काय करायचं, आम्ही आमचं बघू ना. काय आश्चर्य आहे महाराज, ज्या आईला केस उपटूस तर लेकरानं दारू पिऊन मारलं, तिच्या बाळाला मारायची नुसती भाषा केली, मारलं नाही अजून, नुसती मारायची भाषा केली सोपान महाराज. तर म्हातारी म्हटली, नार्या, एकेरी शब्दात त्याचं एकमेव कारण तुम्ही जीवा परिसमाळ पडिये माते, जीवा परिसमाळ पडिये माते, जीवा परिसमाळ माते, जीवा परिसमाळ पडिये असं प्रमाण दिलं पाहिजे. वा काय गोड भक्ती. हे महाराष्ट्रातले सगळ्या टॉपचे गायक आहेत महाराज. एक एकावन्न बळी रे, माणसंच मिळू शकत नाहीत बाबा ही, पण हे तर वारी म्हणून भेटली महाराज. वारी नसते तर ही माणसं कुठं रिकामी असतात का महाराज? व्यस्त तिथली आहेत, 2-2 कीर्तनावाली आहेत, पण वारीतून आपल्या महाराजांच्या प्रेमाखातीर गणेश महाराजांसाठी मंडळी उपस्थित आहेत. वा क्षीरसागर महाराज, जीवा परिये, जीवा जीवा परिस पडिये बाळ माते. काय नवलेत संतांचं.
वाटलं होतं कैलास तुला जोडीदार भेटतो का नाही, पण भेटलाच बापू. इथं काय थांबायचं काम नाही, म्हणायचंच नाही अक्रूर महाराज आलाच तुझ्या वरचा आलाच म्हणायचं, असं म्हणजे थांबायचं नसतं. ते म्हणणं आहे महाराज मी लय भारी, अरे तू लय भारी नाही, तुझ्यापेक्षा हाईच महाराज वर अस. आपल्या संप्रदायात असायचे महाराज, कोणी मी म्हणायचंच नाही मी लय भारी, तुझा बाप आहेच वर, भेटणारच तुला, काळजीच करू, म्हणजे तसा अर्थ वेगळा नाही. एक गेला की एक म्हणजे बंद नाही. त्याचं कारण हे आमचा वारकरी संप्रदाय महाराज. वा वा, अगदी गोड प्रमाण. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या पुला जवळी घेता शिन गेला. हे लाईट आहे ना आपला लाईट, प्रकाश प्रकाश, हे आपण कीर्तन रेकॉर्डिंग करतो मोबाईलमध्ये. असे 10,000 शोध एका व्यक्तीनं लावले. अमेरिकेत जन्माला आले ते, त्यांचं नाव आहे थॉमस एडिसन. बरं कधी येत आहे तरुण मुलं लोकेशनला, त्यांना माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे. थॉमस एडिसन नावाच्या एका माणसानं ऐका इलेक्ट्रॉनिकचा शोध लावला, लाईटचा शोध लावला, बल्बचा. 1000 प्रयोग केले महाराज त्यांना. घराला आग लागली, 1000 प्रयोग केले, प्रयोगशाळा घरात केली, तेव्हा लाईट तयार झाली. त्याचं नाव थॉमस एडिसन. पण त्याच्या बालपणातली घटना अशी आहे की ते शाळेतून आले एक दिवस, 4वी 5वीचं पोरगं ते. आणि शाळेतून आल्यावर आईला त्यांनी एक पुस्तक, म्हणजे असं एक लिफाफा म्हणतो ना आपण त्याला, चिठ्ठी दिली. चिठ्ठी हातामध्ये आईची. आई बघा कशी असते आई, बरं का, जरा सगळे माझ्याकडे बघा, कैलास महाराज आई कळेल, एक मिनटं ऐक, फार सुंदर आहे. ते थॉमस एडिसनने हा प्रकाशाचा शोध लावला, लाईटचा शोध लावला. आपला जे आपण आळंदीला असताना टेपमध्ये कीर्तन रेकॉर्डिंग करायचो, कीर्तन रेकॉर्डिंगचा शोध त्यांनी लावला. कॅमेरा आहे ना, कॅमेरा, हा शोध त्यांनी, असे 10,000 शोध आहेत त्यांचे. त्या थॉमस एडिसन शाळेतून आले लहानपणी, आणि शाळेतून आले असे लहान लेकरेत ना ते महाराजांकडे, रामेश्वर बाबांना. त्यांनी आल्यानंतर आपल्या आईच्या हातात एक चिठ्ठी दिली. चिठ्ठी म्हटलं, आई शाळेतल्या मास्तरांनी सांगितलं की उद्यापासून शाळेत यायचं नाही, हे चिठ्ठी दिली, बघ बाबा काय. तर आईनं ती चिठ्ठी वाचली तर आई खूप रडायला लागली. आई कळेल तुम्हाला, ऐका, आई खूप रडायला लागली. तर रडता रडता त्या बाळानं विचारलं, आई काय झालं ग रडायला. तर आईनं सांगितलं, अरे तू वर्गामध्ये सगळ्यात हुशार आहे आणि वर्गात तुला शिकवण्याची ताकदच कोणत्या शिक्षकामध्ये नाही. म्हणून या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की तुमच्या बाळाला उद्यापासून शाळेत पाठवू नका, तुमचा पोरगा फार हुशार आहे, तेवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवणारे शिक्षक आमच्याकडे नाही, बरं का सुरळकर गुरुजी. असं लिहिलं, असं सांगितलं आईनं. ते म्हटले त्याला घरीच ठेवा. बाळाला खूप आनंद झाला, घरी राहायला मिळणार म्हटलं. बाळाला, छोट्या मुलांना आनंद होत असतो. पण आईनं काय केलं महाराज, आईनं इतकं शिकवलं त्या बाळाला. श्रीकांत महाराज स्वतः पुस्तक पाठ करायची आई बरं का, आई स्वतः लिहायची, स्वतः पुस्तक पाठ करायची आणि त्याला शिकवायची. असे कितीतरी पुस्तकं, 10,000 20,000 पुस्तकं आईनं पाठ केले महाराज, आणि त्या बाळाला शिकवले. एक दिवस ते बाळ या विश्वातलं 1 नंबरचं वैज्ञानिक झालं. त्याचं नाव थॉमस एडिसन. ऐका, त्यांनी 10,000 शोध लावले, जवळजवळ इलेक्ट्रॉनिकचे सगळे शोध त्यांचे. आणि ज्यावेळेला काही वर्षांना आई गेली त्यांची, तर देहावसन झालं मातोश्रीचं, सगळा विधी वगैरे झाला. आणि एक 25-20 दिवसानं त्यांनी आईची रूम पाहिली. तर आईची रूम जरा खराब झाली होती, म्हणून ती स्वच्छ करावी. आईच्या आठवणीनं रडता रडता ते सगळे पुस्तकं सगळे आईची लावत असताना कप्प्यामध्ये ती बालपणातली जी चिठ्ठी मास्तरांनी दिली होती का लिहून, ती सापडली त्यांना. आणि त्याच्यात त्यांनी वाचायला सुरुवात केली. ऐका जरा, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा अज्ञानी आहे, तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे, तुमचा मुलगा आमच्या शाळेत आल्यामुळं त्याच्या शेजारी बसणाऱ्या मुलांचं नुकसान होत आहे, तुमच्या मुलाला कोणतेच विषय कळत नाहीत, तुमचा मुलगा अज्ञानी असल्यामुळं आमच्या शाळेत आम्ही त्याला ठेवू शकत नाही. म्हणून आमची विनंती आहे की उद्यापासून तुमच्या बाळाला शाळेत पाठवू नका, तुम्ही त्याची वेगळी व्यवस्था करा. जेव्हा चिठ्ठी वाचली महाराज थॉमस एडिसनने, त्यांना 35-40 वर्षापूर्वीची आई आठवली. अरे माझ्या आईनं मला सांगितलंच नाही मी मंदबुद्धी आहे म्हणून. माझ्या आईनं मला सांगितलंच नाही की शाळेतले शिक्षक, उलट आई असं म्हटलं की तू शाळेत फार हुशार आहे, तुला शिकवण्याची कला तुमच्या शाळेमध्ये नाही. खूप रडायला लागले. रडता रडता चिठ्ठी भिजून गेली. आणि त्या थॉमस एडिसननं त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं की थॉमस एडिसन 10,000 लाईटचा शोध लावतो, कॅमेऱ्याचा शोध लावतो, इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा शोध लावतो, तो मंदबुद्धी होता, फक्त आईनं शिकवलं म्हणून तो वैज्ञानिक झाला. आई या शब्दाला अंडरलाईन करा. माझी कथा संपली, घरी घेऊन जा.
तुम्ही कुठं जन्माला आलात आणि कसे जन्म, आई सांगत नसते महाराज, सांगतच नाही आई महाराज. तुमचं आईनं कधी दुःख सांगितलंय असं जगात उदाहरण नाही महाराज. आई फक्त तिच्या लेकरावरती निरंतर उपकार करते. मग तो मंदबुद्धी असू द्या, छोटा असू द्या, लहान असू द्या, कसाही असू द्या. मी तुम्हाला किती कथा आईचं सांगू शकतो, मला एवढंच सांगायचं, निरंतर उपकार महाराज. तुम्ही कुठंही असू द्या, तुमच्यावर निरंतर उपकार करणारी आई असते. मग निरंतर उपकार कोण करतं? आई करते. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो मी, अजून आई समाजाला कळाली असं वाटतं तुम्हाला? पुरुषोत्तम महाराज पाटलांनी किती आईची कविता म्हणू द्या, अक्रूर साखरेने किती आई सांगू द्या, अजून समाजाला आई कळाली नाही महाराज. हे तुमचं म्हणणं आहे, आई अजून समाजाला कळाली नाही. आई काय असते सांगू? तुम्ही कुणी मला 2 किलोचा दगड पोटाला बांधून, 2 किलोचा दगड पोटाला बांधा आणि वाकून 15 दिवस झाडून घेऊन दाखवा, कोणतंही काम करून दाखवा, नाही करता येत महाराज. अहो, अर्धाच किलोचा दगड पोटाला बांधून आपण कोणतं काम करू शकत नाही. 2 किलो सारखा आपला दगडाचा ओझा आईनं पोटामध्ये सांभाळला आणि 9 महिने 9 दिवस आपल्या आईनं झाडून घेतलं, नाही करू शकत. एखाद्या आतरुणावर सहज बिस्लरीचं पाणी सांडू द्या पकवाज वादकापाशी, शेजारचे माणसं उठून जातात. एका आतरुणावर आपण सू करायचो, आपली आई त्या आतरुणाहून आपल्याला कोरड्यावर मांडायची आणि आपल्या ओल्यावर आपली माय झोपायची. महाराज, मी आईबद्दल सांगायला लागलो तर अजून 2 तास तुम्हाला सांगेल. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, निरंतर उपकार फक्त जगात आई करते. मग व्यवहारातला उपकार निरंतर आईचा आणि परमार्थातला उपकार निरंतर संतांचा. मग संतत्वाला एकच दृष्टांत, अभंगाचं पहिलं चरण. लेपुराचे हित, लेपुराचे हित, लेपुराचे हित, लेपुराचे हित.
वाह सुनील महाराज क्या बात आहे. असं एक कितीच उंच आवाज आहे. शेडचा सहज लावतात मंडळी. वा लेकुराची हित दृष्टांत दिला आईचा. रूपक केलं दृष्टांत लेकराच्या हितासाठी जगणारी कोण. वा हे माऊलीचे चित्त. तिला माऊली म्हणतात. आईला माऊली म्हणतात. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सगळ्यांनाच माऊली म्हणतात. ट्रकवाला काय हॉर्नवाला काय कोणी असू द्या. अंगाला अंग जरी लागलं चप्पल जरी तुटली तुमची चालताना तर माऊलीच म्हणतात. त्याचं कारण जशी व्यवहारामध्ये माय उपकार करते तशी परमार्थामध्ये ज्ञानोबाराय उपकार करतात. किती उपकार केला महाराज. सावता महाराज अभंग लिहित होते पण कुणाला माहिती नव्हते. गोरोबा काका अभंग लिहित होते कुणाला माहिती नव्हते. ऐका चोखा मेळा बंका जातीचे महार त्यांचे सुद्धा अभंग आहे. धाव घाली विठो आता चालू नको मंद बडवे मज मारी ताती काय केला अपराध. चोखोबारांचे सुद्धा अभंग आहेत ना. अबगा रंग एक जार रंगी रंग लाव रंगी रंग ला रंगी रंग ला रंगी रंग ला रंगी रंग लाव रंगी रंग ला रंगी रंग ला रंगी रंग लाव. कुणाचा अभंग हा म्हणे चोख्याची बहारी. चोखोबारांच्या पत्नीचा अभंग. हे अभंग कुणाला माहिती नव्हते महाराज. माहिती नव्हते. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई पहिल्यांदा पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर माझ्या मनीची आवडी पंढरपुराणी नगुडी चालत गेले. वारीला गेले आणि पंढरीला गेल्यावर या सगळ्या संतांना एकत्रित घेतलं महाराज. मेळविली मांदी वैष्णवांची सगळ्या समाजाची घेतली. म्हणून दिंडीत कोणताही समाज कोण कोणत्या जातीचा आहे माहिती नाही. सगळ्या समाजाची माणसं एकत्रित केली ज्ञानोबारायांनी. चोखोबाराय पुढे तुमचे अभंग. हे काय अभंग. सावता महाराज पुढे तुमचे अभंग. हे काय. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी मिठाई अवघी मिठाई अवघी मिठाई वा गोड अभंग. वा ऋषी तुम्ही एवढं वाजवल्यावर मला मुडी येईल बरं. मी पुन्हा थांबायचो नाही. मग ते कैलास माझ्याकडे रागानं बघायला लागलं. 1:15 तर वाजला. आता काय करू. आता मी उशिरा चालू केलं. मला ते मी असं वाजवल्यावर मला दम निघायचं नाही. आमुची मारियाची जात शेत लावू बागाईत लावू बागाईत लावू बागाईत लावू बागाईत
एखादा मास 35 आहेत अजून सगळे आता पंढरपुरात म्हणू आपण आता एवढे इथं म्हणू. ऐका असे सगळे संत रोहिदास महाराज, सेना महाराज, स्वामी वारी कवारी सावतामार आम्ही माळी याची सगळ्या जातीसहित स्वीकारले ज्ञानोबाराईंनी. नीट ऐका, जातीसहित स्वीकारले, सगळ्यांना एकत्रित केलं. सावता महाराज एकाच लाईनला टाळ घेऊन, गोरोबा काका सुद्धा तिथंच टाळ घेऊन नामदेवरायचं कीर्तन सुरू केलं. स्वतः नाही केलं कीर्तन, येत होतं ज्ञानोबारायांना कीर्तन, पैठणला केलंच होतं त्यांनी. पण नामदेवरायला, शिंपी समाजाचे नामदेवराय, त्यांना तिथं फेटा बांधायला लावला. ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे राहिले आणि ज्ञानोबारायांना आदेश दिला जनाबाईनं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. ओ एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा एकत्रित केले सगळे, जगात कुणीच केलं नाही आतापर्यंत, माझ्या माऊलीनं केलं महाराज. एक वाक्य सांगू, ज्या दिवशी तुम्ही समाजाला एकत्रित करता देता का, म्हणून आमच्या संप्रदायाने नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्तीनाथांचा अनुग्रह आहे. गुरु कोण आहे संप्रदायाचे? निवृत्तीनाथ आहेत. पण आधी नमो निवृत्ती नाही, आधी नमो ज्ञानेश्वरा, मग निवृत्ती उदारा. का माहितीये का, जो देतो तो लोकांना आवडत असतो. कायम देत चला, लोक खूप प्रेम करतात. आमची माणसं द्यायलाच तयार नाही हो. नका जाऊ वारीला, पण निदान त्यांना काहीतरी थोडी मदत करा, पंगत घाला. दिलं पाहिजे. देणारी माणसं मोठी होत असतात, हे कायम ध्यानात ठेवा. देणारचा हात कायम वर असतो बरं. म्हणून हे लोक जे देतात ना कीर्तनकाराला, गायकाला, वादकाला, आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत महाराज. आपण भिकारी आहेत ना. मागणारा भिकारी असतो, कीर्तन केसरी असू द्या नाही तर भागवताचार्य असू द्या. मागणारा इंटरनॅशनल भिकारी असतो, देणारा श्रीमंत असतो. देणारा, जी माणसं देतात ती माणसं श्रीमंत असतात महाराज. ध्यानात ठेवा. देणाऱ्याचंच नाव आहे, अजून कैचं नाव नाही. अजून ज्यानं घेतलं त्याचं नाव नाही. देणाऱ्याचं मात्र चौकात. ज्यांनी दिलंय, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, संभाजी महाराजांचा चौक आहे, ज्ञानोबारायांचा चौक आहे, ज्ञानेश्वरी घाट नाव दिलं. काल आम्ही गेलो श्रीरामपूरच्या दिंडीत, 1 तासभर चाललो आणि कीर्तन केलं. तर त्या घाटाला नावच, नगरहून तुम्ही आता कधी गेले, इकडून संभाजीनगरहून गेले की जाताना तुम्हाला आता तो पांढरी पुलाचा घाट नाही लागणार, त्याला नाव दिलं ज्ञानेश्वरी घाट. हो काय महाराज, चौकाला नाव, घराला नाव, आपल्या आजाचं नाही, पंजाचं नाही. जो देतो त्याची नावं लोक ठेवत असतात. उत्तमची उरे कीर्ती मागे, तो का म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. चला, सगळ्या संतांना एकत्रित केलं, म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना आई म्हणलं महाराज. आई सगळ्यांना एकत्रित करते, सगळ्यांना देते, सगळ्यांना द्या. ज्ञानोबारायांनी सगळं दिलं ना महाराज. सिद्ध माणूस आहे बघा. ज्ञानोबारायांचं चिंतन सांगू, ज्ञानेश्वरी ज्ञानी लोकांसाठी दिली. ज्ञानी आहे, तुम्हाला ज्ञानवान व्हायचं का, ज्ञानी आहेत का, बुद्धिमान आहेत का, ज्ञानेश्वरी देऊन टाकली. सिद्ध आहे का, सिद्ध, सिद्धासाठी अमृत अनुभव दिला महाराज. हो, सिद्धाला अमृत अनुभव देऊन टाकला. हो, सिद्ध आहे का, अमृत अनुभव. योगी आहे का, योगी, त्याला अमृत अनुभव दिला. चांगदेव 65, योग्याला चांगदेव 65, सिद्धाला अमृत अनुभव, ज्ञानाला ज्ञानेश्वरी. आणि आपण राहिलो ना मग महाराज, आपण राहिलो ना मग साधकासाठी हरिपाठ दिला. हरिमुखी म्हणा, सोनी संसारी, आपल्या लोकांसाठी हरिपाठ दिला. माणसं शेवटी काही दुसरंच म्हणतील बाबा, पण हरिपाठ म्हणायचे नाही महाराज. हरिपाठ किती 15 मिनिटात होतो महाराज. साधा आहे हो, साधा हरिपाठ आहे महाराज. ज्ञानोबारायांचा हरिपाठ 15 मिनिटात होतो महाराज. सुंदरते ध्यानपासून सुरू केला, देवाची द्वारी 24 जाण, त्रिगुणासार, भाविन भक्ती, योगायोगी. अहो कीर्तन करायचे पाठ नाही हो, चांगले चांगले हरिपाठ महाराज. फार वाईट वाटतं महाराज. हरिपाठ 15 मिनिटाचा आहे महाराज. 15 मिनिटं केला पाहिजे. हरिपाठ जो करीत नाही तो वारकरीच नाही महाराज. मी खरं सांगतो तुम्हाला,
वारकऱ्याची साधना आहे ती. रोज ती संध्या आहे. 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या. अहो स्पीडनी म्हटलं तर 5 मिनिटात होतो महाराज. स्पीडनी तर हरिपाठ म्हणला तर 5 मिनिटात होतो. इतका सुंदर ग्रंथ दिला आपल्याला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्या हरिपाठात वर्णन आलं. हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. अहो हरिपाठाचं देवाचं चिंतन करण्याचा देह पवित्र होतो. गणेश महाराजांची आजी पवित्र झाली. तिनं दिवस भजनच केलं जन्मभर. भजन करणारा पोरगा जन्माला घातला, गायक असणारा नातू जन्माला घातला, परिवार वारकरी बनवला. मग अशी लळूबाई असेल तर ती आपल्याला हरिपाठ दिला ज्ञानोबारायण. जी माणसं देत असतात ती आई होत असतात. लक्षात ठेवा. आई लेकराला खाऊ देते, आई सगळं देते ना. मग सगळं दिलं म्हणून समाजात व्यवहारात आईला श्रेष्ठत्व आहे. आणि सगळं दिलं म्हणून माझ्या ज्ञानोबारायांना श्रेष्ठ आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून माऊली शब्द आईलाही लावायचा आणि माऊली शब्द ज्ञानोबारायांना पण लावायचा. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. कशी असते आईशी कळवळ्याची जाती. येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळा. संत हातात कळवळा घेतात आपला. काही गरज नाही तरी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. हरिपाठ ग्रंथ तयार करून जनाचा उद्धार करतात. भिंत संगतीत आली तर जडाचाही उद्धार करतात. पशुसंगतीत आला तर रेड्याचाही उद्धार करतात. उद्धराया जन जडजीवा. मग ऐका, अशी माऊली कशी आहे. कैसी कळवळ्याची जाती. बरं काही लागतं म्हणून नाही, काही मिळावं म्हणून नाही. करी लाभावीन प्रीती. तुम्ही कोणत्याही आईला विचारा, काही लागत नाही. तिने फक्त तुम्ही तिला आई म्हणावं. तुम्ही फक्त माय म्हणा. माय मी आलो भरलं महाराज. काही लागत नाही तिला. फक्त तुमची माय म्हणणारी आई म्हणण्याची भाषा लागते तिला. अशी असते आई. पोटी वारवाय 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा सांभाळते. मगाशी मी सांगितलं तसं आपल्याला जन्माला घालते. अशी जी आई आहे असेच संत आहेत. म्हणून तुका म्हणे माझे माऊली ज्ञानोबाराय हो नाथबाबा हो तुकोबाराय म्हणतात बरं काय. हो नाथबाबा. तुकोबाराय नाथबाबांच्या नंतर आहेत. हो नाथबाबा, हो ज्ञानोबाराय, हो निवृत्तीनाथ महाराज, हो नामदेवराया. तुमच्या पायावरती आमचं ओझं आहे. तुम्ही आमची आई आहात. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विढोबा रखुमाई विठोबा. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा एका आजीचं हे वर्ष सात. आमच्या गणेश महाराजांनी मोठा खटाटोप केला, खर्च केला मोठा. साऊंड सर्व्हिस, सगळी गायक वादक एवढ्या ताकदीने इथं बोलावली. आपल्या गुरुचाही सन्मान केला रामेश्वर बाबांचा आणि कीर्तनकाराचाही सन्मान केला. एवढा गोड कार्यक्रम केला तो आईसाठी, आजीसाठी. हे बघा, ज्याची आई जाते त्याला ते दुःख असतं बघा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी. आईसारखं कोणी नसतं बघा. आई ग थोर तुझे उपकार 9 महिन्यान 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन. 9 महिन्यान 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन. देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. तर आई नसते ना. आज तुम्ही गणेश महाराजांच्या वडिलांना, या लळूबाईच्या मुलांना मुलींना विचार. ती सारखी म्हणत असते, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तू जाता मी कोणत्या उपाय. आई दिसली नाही की फक्त गेली दूरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदी. सावळी माझी आई, सावळी ग माझी आई, मला किती ओ प्रेम दे. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदी. मंदिरातला नंदा दीप विजावा तसं आई गेले की घर दिव्याच्या विरहित असतात.
म्हणून आई गेली, पण त्या आईच्या जाण्याचं दुःख पेलून हा परिवार उभा राहिला. आणि त्या आईच्या प्रित्यर्थ अन्नदान, ज्ञानदान, प्रवचन, कीर्तन, भजन करत एक वर्षभर त्या आईच्या नावानं एवढा मोठा सोहळा ठेवला. वर्ष श्राद्धाचं कीर्तन करावं आमच्या गणेश महाराजांनी ठेवलं असं करावं. वा, काय सुंदर सोहळा ठेवला महाराज. एवढं 2 तास तुम्ही, उशीर झाला तरी माणसं रडली, भजन ऐकतायत, चाली ऐकतायत. एवढी मोठी मोठी मंडळी आली महाराज. चाल वाट्याला येऊ नये, प्रमाण वाट्याला येऊ नये. एवढे गायक, एवढे वादक, हे जमत नाहीत. आपण पाहतो लाखो रुपये द्यायला तयार आहेत लोक, पण ही माणसं मिळत नाहीत. ती माणसं एका शब्दावरती हजर आहेत. त्याचं एकमेव कारण आमच्या गणेश महाराजांनी प्रेम सांभाळलं. सगळ्या लोकांना कुठं पैशाची अपेक्षा न करता उभे राहिले. आता नाव झालं त्यांचं, आता सगळ्या महाराष्ट्रात फिरतात. पण सगळ्यांना धरून चालणारं व्यक्तिमत्व या आजीच्या कुटुंबामध्ये जन्माला आलं. आणि त्या आईला, त्या आजीला कीर्तनानं, भजनानं, नामस्मरणानं, अन्नदानानं व आमच्या आईची भक्ती करत, ज्ञानोबांची कथा ऐकत, पांडुरंगाचं भजन म्हणत तिला देवाच्या पायाजवळ ठेवण्याचा मानस आमच्या गणेश महाराजांनी त्यांच्या परिवारानं ठेवला. आणि आज तो पूर्ण होताना दिसतोय. मी नक्की सांगतो कैलास महाराज, 2 पिशव्या घेऊन आज ही मायवर निघाली असेल तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये तिचं सत्कर्म बाहेर पडलं असेल, व त्या पिशव्यामध्ये चांगलं कर्म निघालं असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये त्या नातवानं, त्यांच्या मुलानं, जाधव परिवारानं आमची आई, आमची आजी भगवत चरणाजवळ असावी म्हणून ठेवलेलं कीर्तन, त्या कीर्तनातले ज्ञानोबार आहे, त्या कीर्तनातले नाथ बाबा, त्या कीर्तनातली प्रमाण ती ही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. इतका सुंदर माल बाहेर पडला असेल आणि सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या पायाजवळ आजी, आमची सगळ्यांची लाडकी आजी लळूबाई समर्पित झाली. हात वर करून तिनं सगळ्यांना, मुलांना, नातवांना आशीर्वाद दिला. रे जिवंतपणे पण सेवा केली माझी. आणि मी गेल्यावर जर तुम्ही एवढं सुंदर कीर्तन माझ्यासाठी ठेवत असाल, माझी आठवण काढत असाल, तर मग तो का म्हणे पितृ आशीर्वाद दे. कुणालाही अकटकटा करीती पितर, कुणालाही न देत आशीर्वाद. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तो का म्हणे पितृ आशीर्वाद दे. कल्याण आशीर्वाद, आशीर्वाद तया जाते आहे का नाही. जे भजन करतात, नामस्मरण करतात, त्यांना आशीर्वाद मिळत असतात. असा गोड आशीर्वाद या आजींचा या परिवाराशी राहिलेला आहे. ती मात्र भगवत चरणी समर्पित झाली. आज एवढा गोड कार्यक्रम, वारीचा प्रसंग आहे, सगळे लोक दिंडीमध्ये आहेत तरी बसायला जागा नाही. एवढा समाज जमलाय, सगळा परिवार जमलाय. गणेश महाराज तुम्हाला आमचा मानाचा मुजरा आहे. वा वा वा, छान कार्यक्रम. आमच्या आजीचा आशीर्वाद तुम्हाला राहील. महाराष्ट्रात कोणत्याही भागात तुमच्या आवाजाच्या चालीनं महाराष्ट्र घुमल असा आशीर्वाद तुमच्या आजी तुम्हाला देईल अशी प्रार्थना करूया. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. भैरवीची चाल होईल बरं काही. हा बरं, आता हे रोहित मला, हा तुमच्या संस्थेतला बाळ आहे. हा एकदा जोरात टाळी वाजवा. हे मला वाटतं हे शाळा मराठी, माझी शाळा मराठी तूच गायलं ना ते. हे पोरासाठी टाळी वाजवा बरं एकदा. मला भेटलंच नाही बा. हा 1 मिनटं फक्त. आता काय लोकांच्या अपेक्षा अशी बरं का, आता अक्रूर महाराज आला की त्यांनी सैनिक सांगावा, शिवाजी महाराज सांगावा. आता लोकांना चाहूल लागलेली त्याची. विशाल महाराज आले की पिंगळा म्हणावा बरं का. आमका महाराज आला की त्यांनी ते सांगावं. तर आता कैलास महाराज आले ते माईक द्या तिकडं. नाही म्हणणं काय, अरे तिकडे पैसे घेताना मग तिथं काय फुकलं मित्रासाठी का रोजच चाललं ना तिकडं. तिकडं आमचे कैलास महाराज पवार यांच्या आवाजात आज गोड असं हनुमंतरायाचं जे भक्तिगीत गाजलं ते त्यांच्या आवाजात होणार आहे. आणि त्यानंतर या बाळाचं एक मस्त गोबडी गवळण बरं का. माझा टाळी वाजा जोरात सगळ्यांनी. हे बघा अगदी शेवटी आता चाल नकोच म्हणले, सगळ्यांनीच गायलं. ते म्हणले आम्ही रोजच गातो, पण आता हे कैलास महाराजांचं हे बोलू देईन मला जरा थोडं म्हणतो बरं का. कैलास महाराजांचं अगदी हनुमंतरायाचं सगळ्यांना एक विनंती करतो. सगळ्यांना जाता जाता संध्याकाळी 6:30 ते संध्याकाळचे 7:15 बरं का. ज्यांच्या ज्यांच्या कानावर आवाज येतो, मुलगी, बाई, स्त्री, मुलगी, मनुष्य, कुणी असू दे, हे ऐका. संध्याकाळी 6:30 ते संध्याकाळचे 7:15 या वेळेमध्ये महाराष्ट्रामध्ये हनुमंतराय असतात बरं का. हनुमंतराय चिरंजीव आहेत, 7 चिरंजीवापैकी एक, आणि ते महाराष्ट्रात असतात. त्यावेळेला हनुमान चालिसा करा. तुम्ही जर हनुमान चालिसा केली आणि त्यावेळेत तुम्हाला काय फळ मिळतं मला फोन करून सांगा. माझा आवाज कधी बसत नाही, मला थकवा कधी जाणवत नाही, तुम्हाला कधी मी काळा पडलेला दिसायचो नाही. एकमेव कारण आहे
11 हनुमान चालिसा संध्याकाळी करायची. लय गोड अनुभव येतो. पण ते हनुमंतराय काय करतात ऐका ऐका. हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी आता एक अजून आहे. ते एक काल्याच्या कीर्तनात भगवान कृष्णावरती एक गोपाळ कायम रुसायचा. त्या पोराचं नाव होतं बोबड्या. बरं का, बोबड्या कायम रुसायचा. या बात कुतल पविला लादे लादे खलता गीत नामाला कुतल पविला कुतल पविला गलादे कुतल पविला कुतल पविला गलादे कुतल पविला ये लादे लादे कलता कलतांग ना गलादे तूच होती ना कलतांग ना लादे 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 कलता कितना मारा कुतल पविला तुका